Hello students, today we are going to discuss next point of the chapter, principle of homogeneity and dimensional analysis applications. काल आपण बघितलं की डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा. त्यामध्ये आपण बऱ्याचशा एक जवळपास 10 फिजिकल क्वांटिटीज आपण बघितल्या आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शनल इक्वेशन काय, डायमेन्शनल फॉर्म्युला काय तो आपण बघितला होता. आणि तो डायमेन्शनल फॉर्म्युला कशामध्ये लिहायचा होता, इट कॅन बी रिटन इन अ स्क्वेअर ब्रॅकेट्स. मग अशा आपण 10 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज बघितल्या ज्याचं डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्जन केलं होतं. त्या 10 पण डिस्कस केल्या. 11वी फिजिकल क्वांटिटी आहे ती एक या केसमध्ये डिस्कस करायची राहिली. दॅट इज अ 11th फिजिकल क्वांटिटी. दॅट फिजिकल क्वांटिटी इज अ टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट मग याचं काय आहे बघा डायमेन्शनल फॉर्म्युला. ग्रेडियंटचा अर्थ काय नेमका बघा, चेंज म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आता आपण थर्मामीटर जर बघितला बरोबर, इफ वी कॅन सी द थर्मामीटर, इथं काय असेल 0 डिग्री, इथं 1 डिग्री, इथं 10 डिग्री, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि शेवटी कुठे येत होतोय 100 डिग्री सेल्सिअसला बरोबर. आता आपण म्हणतो रूम टेम्परेचर किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस आहे. 30 कधी येणार आहे 32 जर टेम्परेचर वाढलं तर विथ रिस्पेक्ट टू लेंथ. आपण ज्याला म्हणतो टेम्परेचर खूप वाढलं आहे मग ते टेम्परेचर कसं वाढत आहे, इट इज इन्क्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स लेंथ. जर हा थर्मामीटर असेल आणि ही जर थर्मामीटरची लेंथ असेल एल, मग 10 डिग्री इथं होतं, 20 डिग्री इथं असणार आहे, 30 डिग्री या ठिकाणी असणार आहे. म्हणजे बघा 10चं टेम्परेचर किती झालं 20, 20चं किती झालं 30, म्हणजे चेंज इन टेम्परेचर. इथं असणारी लेंथ किती होती, एवढी होती. इथं वरती आल्यानंतर लेंथ किती झाली, टोटल एवढी झाली, परत लेंथ एवढी झाली, म्हणजे लेंथ काय होते वाढत जाते. ओके, सो दॅट चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ ऑफ द थर्मामीटर. म्हणून मी म्हटलं आहे टेम्परेचर ग्रेडियंट. सो आय कॅन राईट हिअर चेंज इन टेम्परेचर. कसं चेंज होते विथ रिस्पेक्ट टू लेंथ. म्हणजे पहिला होतं 10 म्हणजे ही लेंथ, नंतर 20, 30, 40, 50, म्हणजे जसं टेम्परेचर वाढत जाईल विथ रिस्पेक्ट टू लेंथ म्हणजे त्याला आपण काय म्हणतो टेम्परेचर ग्रेडियंट. चेंज इन टेम्परेचर 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री. सो चेंजेस इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ ऑफ द थर्मामीटर दॅट गिव्ह द चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ ऑफ द थर्मामीटर. यालाच काय म्हणतात चेंज इन टेम्परेचर म्हणजेच टेम्परेचर ग्रेडियंट. तर टेम्परेचर ग्रेडियंट कशामध्ये मोजतात, चेंज इन टेम्परेचर. ऑलवेज यू कॅन मेजर केल्विन और इन सेल्सियस. केल्विन पर युनिट लेंथ. लेंथ म्हणजेच काय आहे, काल आपण बघितलं होतं लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये. मग याची डायमेन्शन काय असणार आहे बघा, डायमेन्शन फॉर्म्युला K/1 मीटर डिनोमिनेटरला आहे, वरती आला काय आहे -1. मग मीटर कशामध्ये मोजतो आपण, हे असं एल मध्ये मोजतो. एल लेंथ आहे -1. L/1 कुठं आहे डिनोमिनेटरला. इफ इट गोज टू द न्यूमरेटर इट बिकम्स L/-1. सो K1 L-1 इज द युनिट फॉर द टेम्परेचर ग्रेडियंट. K1 टेम्परेचर आणि L/-1 का, कारण तो खाली आहे म्हणून L1, वरती न्यूमरेटरला गेला काय झालं L/-1. सो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर टेम्परेचर ग्रेडियंट इट इज सेड टू बी K1 and L/-1. ही क्वांटिटी आपण बघितली कारण हे खूप महत्त्वाचे आहे. पुढे तुम्हाला 11वीमध्ये घ्या, यू शुड कम अक्रॉस दिस पॉईंट दॅट इज अ टेम्परेचर ग्रेडियंट. आता आपण पुढचं पण बघायचं या चॅप्टरचा, दॅट इज सेड टू बी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. याचं पहिल्यांदा आपण स्टेटमेंट बघू, मग आपण याचं एक्झॅक्टली मिनिंग काय करू. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे काय, होमोजिनियस याचा अर्थ काय, सेम बरोबर आहे. होमोजिनियसचा अर्थ काय असतो, सेम. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे बघा इथं मी एखादं इक्वेशन घेतो, V = U+80. हे एक काय आहे, हे कायनेमॅटिक इक्वेशन आहे, तुम्हाला माहिती आहे. देयर इज 3 कायनेमॅटिक इक्वेशन. पहिले कायनेमॅटिक इक्वेशन काय असते, गतिविषयक इक्वेशन V = U+80.
सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. ह्या सगळ्या कन्सेप्ट्स आपण 11th स्टँडर्डमध्ये लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमध्ये सगळं डिस्कस करणार आहे. इक्वेशन घेतो. आता या ठिकाणी व्हेलॉसिटी ही एक फिजिकल क्वांटिटी आहे x ही घेतो. u ही एक दुसरी क्वांटिटी आहे मी याला घेतो y. at ही सुद्धा एक फिजिकल क्वांटिटी आहे ना. ॲक्सेलरेशन इज वन फिजिकल क्वांटिटी, टाइम इज वन फिजिकल क्वांटिटी, velocity is one physical quantity, initial velocity, and this is the final velocity which is another physical quantity. मग ही एक physical quantity मी घेतो x, this is second physical quantity y, and this is third physical quantity z. म्हणजे इक्वेशन कसं आहे x प्लस yz च्या फॉर्ममध्ये आहे. इक्वेशन कसं आहे x प्लस yz च्या फॉर्ममध्ये आहे. मग हे होमोजिनियस इक्वेशन आहे. कधी म्हणायचं if dimension of x is equal to dimension of y. LHS ची डायमेन्शन इज इक्वल टू RHS च्या पहिल्या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन. If dimension of x is equal to dimension of z. म्हणजे बघा LHS ची डायमेन्शन ही RHS च्या एका क्वांटिटी बरोबर मॅच होते. ते कसं मॅच होते आपल्याला डिस्कस करायचं आहे डिटेलमध्ये. आणि x ची डायमेन्शन LHS ची ही RHS च्या z च्या डायमेन्शन बरोबर इक्वल मॅच होते. म्हणजेच इक्वेशन कसं आहे इट इज सेड टू बी होमोजिनियस. म्हणजेच मी याला काय म्हणतो LHS dimensions of LHS is equal to dimensions of each physical quantity on RHS. मी काय म्हटलं बघा dimensions on LHS स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं dimensions of LHS is equal to dimensions on RHS of each physical quantity. म्हणजे x is equal to y आणि x is equal to z असेल तर हे इक्वेशन कसं आहे होमोजिनियस इक्वेशन आहे. याचा अर्थ काय LHS ची डायमेन्शन आणि RHS च्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन x is equal to y याची डायमेन्शन सेम आहे, याची डायमेन्शन सेम आहे. तर इक्वेशन कसं आहे होमोजिनियस इक्वेशन आहे which is dimensionally correct equation. So I can write a statement for principle of homogeneity. The dimensions on two sides of physical equation. आता हे जे इक्वेशन बघितलं v is equal to u plus at हे फिजिकल इक्वेशनच आहे. डायमेन्शन्स ऑन टू साइड्स ऑफ फिजिकल इक्वेशन आर सेम. डायमेन्शन्स ऑन टू साइड्स ऑफ फिजिकल इक्वेशन LHS आणि RHS आर सेम फॉर टू फिजिकल क्वांटिटीज किंवा दोन पेक्षा जास्त असू शकतील. टू फिजिकल क्वांटिटीज then equation is said to be homogeneous equation आणि त्याला काय म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. म्हणजे बघा काय म्हटलंय डायमेन्शन्स ऑन टू साइड्स दोन्ही साइडच्या डायमेन्शन्स कशाच्या ऑफ फिजिकल इक्वेशन हे फिजिकल इक्वेशन आहे. याच्या दोन्ही साइडच्या डायमेन्शन या सेम आहेत फॉर टू फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि इकडे दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत x इक्वल टू y आणि x इक्वल टू z असेल तर इक्वेशन कसं आहे होमोजिनियस इक्वेशन आहे. म्हणजेच याला काय म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. मग हे कसं ॲप्लिकेबल होणार आहे प्रत्येक इक्वेशनमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे F इज इक्वल टू ma. जर F ची डायमेन्शन मास इंटू ॲक्सेलरेशन डायमेन्शन जर सेम आली तर इक्वेशन काय आहे इट इज सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट. बघा LHS ची फोर्सची डायमेन्शन आणि RHS ची मास आणि ॲक्सेलरेशनची डायमेन्शन जर सेम आली तरच आपण म्हणणार की हे इक्वेशन काय आहे डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि जर हे असं आलंच नाही तर द इक्वेशन इज नॉट सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. सो डायमेन्शन अनालिसिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू स्टडी द डायमेन्शन्स और टू स्टडी द करेक्टनेस ऑफ द इक्वेशन्स. तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला माहिती आहे एनर्जी इज इक्वल टू काय असतं 1/2 mv स्क्वेअर. म्हणजे LHS ची डायमेन्शन एनर्जीची डायमेन्शन आणि mv स्क्वेअरची डायमेन्शन जर एकच आली तरच ते इक्वेशन काय
फिजिकली करेक्ट इक्वेशन. म्हणजेच हे इक्वेशन काय आहे, डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. मग हे करेक्ट असतात का नाही, त्यांना करेक्ट कसं दाखवायचं हे आपण बघायचं आहे हिअर इन टर्म्स ऑफ द ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. तुम्हाला कळलं का डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजेच काय करायचं आहे, LHS इक्वल टू काय करायचं आहे, LHS इक्वल टू RHS. म्हणजे LHS जर x असेल, RHS ला y प्लस z असेल तर काय होणार आहे, x इक्वल टू y आणि x इक्वल टू z आलं तरच ते इक्वेशन काय असणार आहे, डायमेन्शनली करेक्ट असणार आहे. ते आता आपण बघायचं आहे. हे तुम्हाला समजलं असेल. जर दोन्ही साईडच्या फिजिकल क्वांटिटीजचं डायमेन्शन सेम असेल तर ते इक्वेशन कसं असणार आहे, होमोजिनियस इक्वेशन. त्यालाच काय म्हणायचं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ओके, सो आय विल डिस्कस द फर्स्ट पॉइंट, ॲप्लिकेशन. मग याचं ॲप्लिकेशन काय, ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. त्याचे 3 ॲप्लिकेशन आहेत. ते काय आहेत पहिल्यांदा आपण ते घेऊन घेऊयात. फर्स्ट ॲप्लिकेशन टू चेक, हे सगळं आपण डिस्कस करणार आहे. टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. या सगळ्यांचा अर्थ तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. हे पहिलं ॲप्लिकेशन आहे जे 2 ते 3 मार्कांसाठी एक्झामला असतं. टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन म्हणजे इक्वेशनची LHS आणि RHS बरोबर आहे का नाही हे चेक करायचं आहे युझिंग द डायमेन्शनल ॲनालिसिस कन्सेप्ट. टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. सेकंड, टू एस्टॅब्लिश, बघायचं आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशन, टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन related physical quantities. म्हणजे काय ते पण आपण नंतर बघू. हे इक्वेशन आपण घ्यायचं आहे. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ही कसं तुम्हाला थोडीफार झाले असेल. हे इक्वेशन असतं सिंपल पेंडुलमचं टाइम पिरियड. म्हणजेच काय असतंय, हे इक्वेशन बरोबर आहे का आणखी चेंज होणार आहे, लेंथ खालीच पाहिजे, डिनॉमिनेटर पाहिजे का न्यूमरेटरलाच पाहिजे, ग्रॅव्हिटी डिनॉमिनेटरलाच पाहिजे का न्यूमरेटरला पाहिजे, हे कोण सांगणार आहे, हे ॲप्लिकेशन सांगणार आहे. म्हणजे इक्वेशन बरोबर आहे का नाही हे सांगणार आहे. टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे खरोखरच टाइम पिरियड लेंथला प्रोपोर्शनल आहे का, खरोखरच टाइम पिरियड ग्रॅव्हिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे का, म्हणजे हे इक्वेशन बरोबर आहे. हे सगळं आपण स्टडी करायचं आहे या सेकंड ॲप्लिकेशनमध्ये. आणि थर्ड ॲप्लिकेशन आहे टू फाइंड conversion factor of physical quantities. Conversion factor of physical quantities हे या ठिकाणी दोन म्हणतो. फॅक्टर ऑफ टू फिजिकल क्वांटिटीज ऑफ two different system of मला माहिती आहे तुम्हाला सगळ्याचा अर्थ आता कळलेला आहे. आता स्टेप बाय स्टेप जायचं आहे. टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. तुम्हाला फक्त याचे एक उदाहरण सांगतो या केसमध्ये. आपल्याला माहिती आहे 1 न्यूटन इज इक्वल टू काय असतं, 10⁵ डायन्स. तुम्ही कुठेतरी पाठांतर केला असा. 1 न्यूटन म्हणजे किती असतो, 10⁵ डायन्स. मग हे 10⁵ कसं आलं, न्यूटन म्हणजेच काय, हे SI किंवा कशामध्ये आहे, हे MKS मध्ये आहे. हे MKS युनिट आहे आणि हे कसं आहे, डाईन म्हणजे CGS, बरोबर का. पण ज्या वेळेला MKSचं CGS मध्ये कन्व्हर्जन होतं, ज्या वेळेला MKSचं CGS मध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळी काय कुठला फॅक्टर यूज झाला, 10⁵. दिस इज द कन्व्हर्जन फॅक्टर. टू फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर, टू कन्वर्ट MKS ऑफ फोर्स इंटू CGS ऑफ डाईन, there is one conversion factor 10⁵. सो हे 10⁵ कसं येतं ते आपण बघायचं आहे या थर्ड ॲप्लिकेशनमध्ये. ओके, कन्वर्जन ऑफ MKS into CGS or CGS to MKS, there is always one conversion factor. If there is no conversion factor, we cannot convert MKS into CGS, we cannot convert CGS into MKS. म्हणजे ही तिसरं ॲप्लिकेशन
खूप महत्त्वाचं आहे. when converting MKS into CGS or CGS into MKS. हे सगळं इन डिटेलमध्ये आपण तेली ॲप्लिकेशन बघणार आहे. त्यापैकी आपण पहिला ॲप्लिकेशन स्टार्ट करूया. दॅट इज द टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. दॅट इज फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस काय आहे? फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे का नाही ते चेक करायचं आहे. फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे का नाही ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? चेक करायचं आहे. कसं चेक करायचं बघा. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजे काही तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज दिल्या असतील, त्या फिजिकल क्वांटिटीजचं युनिट त्यांची डायमेन्शन कन्सिडर करून ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आय विल कन्सिडर द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन हे पहिलं ॲप्लिकेशन आहे. इक्वेशन करेक्ट आहे का नाही डायमेन्शनली ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन काय? V इज इक्वल टू U प्लस AT. हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. गतीविषयीचं पहिलं इक्वेशन V इज इक्वल टू U प्लस AT. हे तुम्हाला माहिती आहे. V म्हणजे काय असते? V म्हणजे काय असतं? फायनल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. ओके. U म्हणजे काय असते? इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. इनिशियल व्हेलॉसिटी स्टार्ट झालं, फायनल त्याची व्हेलॉसिटी किती आहे? V. A म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट. A म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन ऑफ दी ऑब्जेक्ट. आणि T म्हणजेच काय? टाइम रिक्वायर टू कव्हर सम डिस्टन्स, टू कव्हर व्हेलॉसिटी, टू कव्हर द ॲक्सेलरेशन. आता बघा, हे इक्वेशन 1 म्हणतो. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ V म्हणजेच काय? व्हेलॉसिटी आहे ना. व्हेलॉसिटी डायमेन्शन काय आपण बघितलं होतं का? मिनिट का पहिल्यांदा मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजेच काय असतंय? L1 T⁻⁻1. पण डायमेन्शनल ॲनालिसिस ॲप्लिकेशन स्टडी करताना काय करायचं? M घ्यायचं सांगा. आता मी काय घेते बघा, पुढे तुम्हाला सिम्प्लिफाय होण्यासाठी. मास रेस टू 0 म्हणजे मास आहे का? नाही, फक्त लेंथ आहे, टाइम आहे. पण लिहिताना मी असं लिहितो M0 L1 T⁻1. ॲक्च्युली इक्वेशन L1 T⁻1च आहे, पण आपण कसं लिहिलं? M रेस टू 0 म्हणजे मास नाहीच आहे, L रेस टू 1 म्हणजे एक लेंथ आहे, T रेस टू -1 म्हणजे टाइम आहे, पण तो डिनॉमिनेटरला आहे. ही डायमेन्शन झाली V ची. तशीच काय असणार डायमेन्शन U म्हणजे काय? परत इनिशियल व्हेलॉसिटी. पण ही सुद्धा काय आहे? व्हेलॉसिटी. म्हणजे जी याची डायमेन्शन आहे तीच त्या इनिशियल व्हेलॉसिटीची डायमेन्शन असणार आहे. बरोबर. आता हे बघा, A म्हणजेच काय? ॲक्सिलरेशन. A म्हणजेच काय? ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतं रे? काल आपण बघितलं मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये ॲक्सिलरेशन मोजतात. ॲक्सिलरेशन कशामध्ये मोजतो आपण? हाऊ वी आर मेजरिंग द ॲक्सिलरेशन? इट इज मेजर्ड इन अ मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मीटर मीन्स L1. पहिला तरी काय घेतो? M0 मीन्स नो मास. फक्त घेताना मी असं घेतलेलं आहे. M0 लेंथ 1 S² मीन्स T⁻². बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो तुला हे 1/T⁻² आहे ना. 1/T⁻². हे वरती आलं काय झालं? T⁻². So dimensions of accelerations are L1 T⁻². This also we have seen yesterday. मग काय आहे? फक्त टाइम. टाइमची डायमेन्शन काय आहे? फक्त एकच आहे, T⁻1. Dimensions of time is T⁻1. So we know that dimensions of velocity, final velocity, dimensions of initial velocity, dimensions of acceleration and dimensions of time. आता या सगळ्या डायमेन्शन्स इथं पुट करूयात. Therefore equation 1 becomes इथं पुट करा व्हॅल्यू. व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय बघा? M0 L1 T⁻1. dimensions of velocity M0 L1 T⁻1 is equal to dimensions of initial velocity. velocity म्हणजे काय? परत M0 L1 T⁻1 plus dimensions of acceleration
ॲक्सेलरेशन डायमेन्शन m0 L1 t मायनस 2 आणि टी म्हणजे टाइम डायमेन्शन काय t⁻1. ओके. नाउ सी देअरफॉर LHS काय m0 मास 0 म्हणजे मास नाहीच आहे, फक्त घेताना मी घेतलं m0 L1 t-1 इज इक्वल टू m0 L1 t-1 प्लस आता -2 + 1 बघा t⁻2 t⁻1 आहे ना हे, म्हणजे काय झालं t⁻1 t⁻2 याला जर आत मल्टिप्लाय केलं, पॉवरचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर त्याची ॲडिशन होत असते. म्हणजे x⁻y + y⁻z हे कसं लिहिणार x⁻y x⁻z हे असं लिहितो आपण y + z, बरोबर आहे का. x⁻y x⁻z कसं लिहितो x⁻y + z. मग इथं पण तेच आहे t⁻2 t⁻1 किती येणार आहे t⁻1 कसं येणार आहे t⁻, हे बघा m0 L1 -2 + 1 t⁻1. होमोजिनिटी काय म्हणते, डायमेन्शन्स ऑन टू साइड्स ऑफ फिजिकल इक्वेशन्स आर सेम फॉर टू फिजिकल क्वांटिटीज. आता हे मी कन्सिडर करतो x फिजिकल क्वांटिटी, हे कन्सिडर करतो y फिजिकल क्वांटिटी आणि ही कन्सिडर करतो z फिजिकल क्वांटिटी, बरोबर. x = y येते का बघा, x = y आहे का. m0 L1 t-1 हे काय x, m0 L1 t-1 हे काय y, म्हणजे x = y. x = z येते का बघा, x = z म्हणजे m0 L1 t-1 m0 L1 t-1 म्हणजे x = z. म्हणजे इक्वेशन काय x = y आलं, x = z आलं, म्हणजे LHS डायमेन्शन इज इक्वल टू RHS डायमेन्शन्स ऑफ ईच फिजिकल क्वांटिटी. म्हणजे इकडे फिजिकल क्वांटिटी आहे, याची डायमेन्शन आणि याची डायमेन्शन सेम आहे. इकडे दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे, याची डायमेन्शन आणि याची डायमेन्शन सेम आहे. म्हणून मी म्हणतो LHS इज इक्वल टू RHS. हे y + z घ्यायचं नाही, x = y आणि x = z. म्हणजे LHS ची डायमेन्शन इज इक्वल टू RHS च्या ईच फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शनची त्याची व्हॅल्यू सेमच येते. असं असेल तर इक्वेशन कसं आहे, करेक्ट आहे, म्हणजे इक्वेशन बरोबर आहे. जर LHS ची डायमेन्शन आणि RHS ची डायमेन्शन जर वेगवेगळ्या आल्या असत्या तर इक्वेशन काय फिजिकली करेक्ट नाही आहे. तुम्ही या ठिकाणी म्हणत असाल सर या ठिकाणी तर प्लस आहे, दोन्ही ॲड करायच्या नाही. डायमेन्शन वी कॅनॉट ॲड द इक्वेशन. त्याचं मल्टिप्लिकेशन असतं तर ते ॲड झाले असते, बरोबर आहे का. मल्टिप्लिकेशन असतं ॲड झालं असत्या. आता इथं बघा मल्टिप्लिकेशन कसं घेतलं आहे, ॲक्सिलरेशनचं डायमेन्शन आणि टाईम डायमेन्शन, म्हणजे पॉवरची काय झाली ॲडिशन, म्हणजे हे एकत्र आहे. पण हे दोन एकत्र येत नाही. ही LHS x RHS ची y x = y आहे, बरोबर आहे का, आहे. x = z बरोबर आहे का, डायमेन्शन आहे. म्हणजे LHS ची डायमेन्शन RHS च्या ईच फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन ही सेमच आहे. म्हणजेच दिलेलं इक्वेशन v = u + at हे काय आहे, इट इज अ डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. इट इज डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. समजलं का बघा. टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन करेक्ट आहे असं कधी म्हणायचं, v = u + at हे करेक्ट कधी म्हणायचं, डायमेन्शन्स ऑफ LHS = डायमेन्शन्स ऑफ RHS ऑफ ईच फिजिकल क्वांटिटी. म्हणजे v = u x = y, बरोबर आहे का. x = y आणि x = z. x = y x = z असेल तर इक्वेशन कसं असणार आहे, डायमेन्शनली करेक्ट असणार आहे. तेच आपण केलं LHS = RHS. सो दिस इज वन ॲप्लिकेशन. अशा प्रकारे फिजिक्समध्ये बरेचसेच इक्वेशन्स आहेत. ते इक्वेशन्स डायमेन्शनली करेक्ट आहेत का नाहीत हे आपण इझिली स्टडी करू शकतो युजिंग ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. दॅट इज फर्स्ट वन टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. जर LHS ची डायमेन्शन इज इक्वल टू RHS च्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन बरोबर असेल तर ते इक्वेशन काय आहे, फिजिकली करेक्ट. म्हणजेच टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन हे ॲप्लिकेशन आहे. बरोबर आहे का नाही डायमेन्शनली ते चेक केलं आपण, म्हणजे हे बरोबर आहे. LHS = RHS म्हणजे इक्वेशन काय आहे, डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे. असंच एक दुसरं इक्वेशन आपण बघू. सगळ्या फिजिकल क्वांटिटीजचं आपण डायमेन्शनल
ॲनालिसिस करू शकतो. तुम्ही कुठलंही इक्वेशन घ्या, तुम्ही फोर्स घ्या, तुम्ही ॲक्सेलरेशन घ्या, एनर्जी घ्या, आपण त्याचं डायमेन्शनल ॲनालिसिस इझिली करू शकतो. सेकंड गिवन F इज इक्वल टू एम. खरोखर फोर्स इज इक्वल टू मास ऑफ ॲक्सेलरेशन हे बरोबर आहे का हे चेक करूया. द युनिट ऑफ फोर्स इज इक्वल टू काय न्यूटन असतं. फोर्स युनिट काय असतं न्यूटन. डायमेन्शन्स आपण काढायचे आहे. त्याचं पहिल्यांदा काय करूया युनिट गिवन न्यूटन. न्यूटन म्हणजे काय असते kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा डायमेन्शन ऑफ फोर्स. फोर्स डायमेन्शन काय kg म्हणजे m1. मास हे kg झालं, हे मीटर आहे. मीटर म्हणजे L1 डिवाइडेड बाय t⁻². वरती आलं काय झाला t⁻². म्हणजे फोर्स डायमेन्शन हे आपण का बघितलेले आहे. फोर्स डायमेन्शन इज इक्वल टू m1 L1 t⁻². डायमेन्शन ऑफ मास. मास म्हणजे काय आहे फक्त मास प्रेझेंट आहे म्हणून मी म्हणतो m⁻². आता ॲक्सेलरेशन. डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन ए. डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन ए काय आलं आपण मगाशी बघितलं आहे. ॲक्सेलरेशन डायमेन्शन काय असते m0 L1 t⁻². मग या सगळ्या डायमेन्शन या इक्वेशनमध्ये पुशअप करा. काय होते बघा. फोर्सची डायमेन्शन m1 L1 t⁻². फोर्सची डायमेन्शन m1 L1 t⁻² इज इक्वल टू मासची डायमेन्शन काय m1 इंटू ॲक्सेलरेशनची डायमेन्शन काय m0 L1 t⁻². बरोबर. एक्सपोनंटची आरएमएस काय असते ॲडिशन म्हणजे x⁻⁴ x⁻z x⁻y असेल तर कसं लिहितो आपण x⁻z + y. m⁻1 आणि m⁻0 काय येणार फक्त m⁻1 येणार. m⁻1 L⁻1 t⁻². इकडे पण काय येणार आहे m⁻1 L⁻1 t⁻². म्हणजेच काय आलं LHS इक्वल टू RHS. म्हणजे जर LHS ची डायमेन्शन आणि RHS ची डायमेन्शन सेम असेल तर हे इक्वेशन बरोबर आहे. F इज इक्वल टू ma. मीन्स दिस इक्वेशन इज सेड टू बी करेक्ट फिजिकल इक्वेशन. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस दॅट इज टू चेक करेक्टनेस ऑफ इक्वेशन. तुम्ही कुठलंही इक्वेशन घेतला फिजिकल इक्वेशन त्याच्या डायमेन्शनवरून ते इक्वेशन्स करेक्ट आहे का नाही हे तुम्ही इझिली स्टडी करू शकता. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ द डायमेन्शन ॲनालिसिस. ओके, यू कॅन स्टॉप हिअर.